मॅच आपल्याला पाहायला मिळेल. गावदेवी भारळ विपक्ष त्यांना फाईट करेल एकविरा स्पोर्ट गुरवलीपाडा संघ. आणि जेव्हा मॅच सुरू होईल येतात मायक्रोफोन वरती आमचे जवळचे मित्र व्हॉइस ऑफ डोंबिवली घारीवीचा गोल आवाज रोशन संते ऑन मायक्रोफोन. थँक्यू सो मच. या भूमी 11 कुंदे या टीमचे सर्व भूषण दादा रोहणे यांचं आगमन झालेलं आहे. दादांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. स्वर्गीय रोहित भाई भोईर चषकामध्ये भूषण दादा रोहणे यांचे इथे आगमन झालेलं आहे. दादांना विनंती असेल आपण या. थँक्यू सो मच. महाराज संघ आपण फिल्डिंग लावून घ्यायची आहे. 4 षटकांचा सामना आहे. क्या बात आहे. KDMC क्रिकेटचे अध्यक्ष माणुसकीच्या दुनियेतील देव माणूस आणि दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस जगन्नाना पाटील यांचे इथे आगमन झालेलं आहे. त्यांना वेलकम स्वागत आहे. स्वर्गीय रोहित भाई भोईर चषकामध्ये आणि भूषण दादा पाटील यांना भूषण दादा रोहणे यांना देखील विनंती असेल दादा आपण देखील या व्यासपीठावरती आपलं देखील मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. अनेक मान्यवर आपण पाहतोय. रोशनजी भोईर देखील उपस्थित आहेत आपल्या व्यासपीठावरती. आपलं देखील स्वागत आहे. गावदेव महाराळ संघ फिल्डिंग लावून घ्यायचे. थँक्यू सो मच डीजे मास्टर. गावदेव महाराळ संघ आपण फिल्डिंग लावून घ्या. भरपूर सामने खेळवायचे आहेत आणि होत असतो. गावदेव महाराळ संघ देखील इथेच प्रॅक्टिस करत असतो दर दोन्ही टायमाला. मी तर म्हणेन निखिलजी कारण की सकाळी आणि संध्याकाळी सातत्याने गावदेव महाराळ संघ असेल, गावदेव वरप संघ असेल, RB वरप संघ असेल, हे 3 संघ प्रामुख्याने याच ग्राउंडवरती ते सराव करतात. आणि हा दुसऱ्या फेरीमधील पहिला सामना आहे एकविरा स्पोर्ट्स गुरवलीपाडा आणि गावदेव महाराळ या 2 संघांमध्ये सुरू होतोय. गावदेव महाराळ वॉन द टॉस, इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट आणि त्यांनी एकविरा स्पोर्ट्स गुरवलीपाडा या टीमला इन्व्हाइट केलेला आहे बॅटिंग करण्यासाठी. चला फलंदाज देखील पाठवायचे आहेत. खूप मोठ्या संख्येने इथे प्रेक्षक देखील सामन्याचा आनंद घेत आहेत. विनंती असेल दादा आपण या व्यासपीठावरती आपलं देखील मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. स्वर्गीय रोहितभाई भोईर, स्वर्गीय अनिकेत अजित पाटील आणि स्वर्गीय सागर सीताराम तामाणे यांच्या स्मरणार्थ रोहितभाई भोईर प्रतिष्ठान राज भोईर आयोजित आपण पाहतोय स्वर्गीय रोहितभाई भोईर चषकाचं हे आयोजन. आजचा हा पहिला दिवस आहे आणि पहिल्या दिवसातील हा सामना क्रमांक 3 सुरू होतोय. हा सामना 4 षटकांचा असेल.
बघा यापुढील सामना भूमी 11 कुंदे आणि दहागाव 11 दहागाव या दोन संघांमध्ये असणार आहे. भूमी 11 कुंदे संघ इथे दाखल झालेला आहे. विनंती असेल दहागाव 11 दहागाव या संघाला आपण देखील लवकरात लवकर रिपोर्टिंग आहे. सलामीची जोडी पुन्हा एकदा कल्पेश शेलार आणि मिलिंद दळवी, ज्या जोडीने पहिल्या मॅच मध्ये चांगली सुरुवात करून दिली होती आई एकविरा स्पोर्ट्स कुरवलीपाडा या टीमला, ती जोडी दाखल होते. रन मशीन कल्पेश शेलार ज्याने पहिल्या मॅच मध्ये 33 धाव बनवले आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील मिळवला होता. चेंडू कधी हरवला, फुटला, खराब झाला तर चेंडू नवीन आहे याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. या सामना सुरू होतोय. दोन्ही संघांना आपण देऊया या सामन्यासाठी लाख लाख शुभेच्छा. कुलदीप गोलंदाजी मार्क वरती. पहिला चेंडू लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक येत आहेत, फार वेगाने आले होते, आलोक होते, डीप मधून झेल घेण्याचा प्रयत्न. पहिल्या सामन्यामध्ये RB 11 वरप या संघाने देखील 4 झेल सोडले होते आणि त्यामुळे संघ पराभूत झाला होता. परंतु या मॅच मध्ये नक्कीच पहिल्या चेंडूवरती संधी निर्माण केली होती कुलदीपने आणि त्या संधीचं सोनं करू शकला नाही आलोक कडून. फार कमी चुका होत असतात परंतु ही चूक झाली आहे आणि जीवनदान मिळते मिलिंद दळवी यांना. पॉवर प्ले स्पेशलिस्ट बॅट्समन आहेत मिलिंद दळवी, ज्यांच्याकडे प्रचंड ताकद आहे. आम्ही कित्येक वर्ष त्यांची फलंदाजी पाहिली आहे, गोलंदाजी देखील पाहिली आहे. अष्टपैलू खेळाडू आहेत गोरवलीपाडा या टीमचे. आणि क्या बात है, कार्बन कमाल कॅच ऑफ द टूर्नामेंट, कॅच ऑफ द डे, स्पेक्टॅक्युलर, मॅग्निफिसंट. हा झेल पकडलाय एका हातामध्ये भावेश पवारने. फलंदाज झालाय बाद मिलिंद दळवी. बॅक टू द पवेलियन. आपण पाहिला शॉर्ट कव्हरला भावेश पवारने एका हातामध्ये कार्बन कमाल कॅच पकडली आहे. न्यू बॅट्समन येत आहेत सचिन दळवी, अजून एक खूप मोठं नाव आहे. विथ द ग्लिअर ते खेळण्याचा प्रयत्न करत होते, विथ द गॉगल. थँक्यू डीजे. tenniscricket.in च्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट देखील सुरू आहे. अनेक प्रेक्षक युट्यूबच्या माध्यमातून या सामन्याचा आनंद घेत आहेत. आज कल्याण ग्रामीण मधील 8 नामवंत संघांचा सहभाग आहे. क्या बात आहे, चांगला चेंडू. पहिल्या चेंडूवरती झेल सोडला होता, त्यानंतर भावेश पवारने दुसऱ्या चेंडूवरती खूप चांगला झेल पकडला आणि तिसरा चेंडू आलाय डॉट. 4 षटकांचा सामना आहे आणि 4 षटकांच्या सामन्यामध्ये नक्कीच चांगली कामगिरी करावी लागेल. पुन्हा एकदा ऑन साइडला बिग हिट, परंतु क्षेत्ररक्षक येत आहेत रियाज त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. फील्डर के मस्तक पर दस्तक देती हुई 6 रन. षटकाराने आगाज केलाय आई एकविरा स्पोर्ट्स गोरवलीपाडा टीमने. आणि दुसऱ्या चेंडूवरती विकेट मिळवलेली आहे. पॅटची कडा होती आणि पंचांनी बोट आकाशाकडे दाखवलेला आहे. याचाच अर्थ फलंदाज झालाय बाद
धावसंख्या आपण पाहू शकाल 2-8. आणि TDPL देखील सुरू आहे. त्यांच्या मालकीचा संघ श्री गजानन डेव्हलपर्स मांडा या संघाने सलग 2 विजय मिळवलेले आहेत, ते देखील नाना एकतर्फी. ही महत्वाची गोष्ट. आणि सुपर 8 मध्ये संघ दाखल झालेला आहे. अभिनंदन जगन्नाना पाटील, आयुष शेख, भूषण गोले यांच्यावरती जो विश्वास दाखवलाय जगन्नाना पाटील यांनी. संपूर्ण मॅनेजमेंट टीम असेल, राज भोईर, अतिकबाई सय्यद, निशांत दादा मिरकोटे हे नक्कीच टीम ओनर आहेत. आणि संपूर्ण मॅनेजमेंट कमिटी असेल. ऑन साइडला लॉफ केलाय, लॉंग ऑन, सीमारेषेच्या बाहेर. पहिला ब्लास्ट, पहिला धमाका. फलंदाज अमित पिसाळच्या बॅटमधून येतो हा षटकार. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 14. जरी पहिल्या षटकामध्ये कल्पेश शेलार स्ट्राइक पासून वंचित राहिला असेल तरी देखील 14 धाव बनवण्यामध्ये यश आलंय. आई एकविरा स्पोर्ट्स गुरवलीपाडा या टीमला नितेशजी मेहर हे जे संघ नायक आहेत. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज येत आहेत. गोलंदाजी मार्क वरती रियाज कमबॅक करावा लागेल, परंतु 2 फलंदाज देखील गमावलेले आहेत. परंतु गुरवलीपाडा टीमची बॅटिंग लाईनअप खूप स्ट्रॉंग आहे. खोलवर त्यांचे फलंदाज आहेत. 7व्या-8व्या क्रमांकावरती देखील त्यांचे चांगले फलंदाज आहेत. रियाज पुन्हा एकदा राईट मोर विकेटने. यावेळी फटका चांगला आहे. स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच. क्रिकेट मधला सेफ फटका, क्रिकेट मधला देखणा फटका. स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. षटकार. गुरवलीपाडा टीमची षटकाराने आगाज केलाय. हा ट्रॅकर आहे. बॅकपुढे जाऊन जागा बनवली स्ट्रोक साठी. अपिच खेळत आहेत. डीप एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आहेत. मिल्टीला चेंडूवरती पुन्हा 2 धावा बॅकअप साठी. आलोक डीप मिडविकेटून येत आहेत आणि मिल्टीला चेंडूवरती 2 धावा. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 22 धावा धावफलकावरती आहेत. क्या बात आहे. टायमिंग चांगला आहे. बेमिसाल स्ट्रोक पाहायला मिळतो आहे. सीमारेषेच्या बाहेर घुटना टेक सिक्सर देख. आई एकविरा स्पोर्ट्स गुरवलीपाडा या टीमला. त्यानंतर चांगली बॅटिंग. 2 फलंदाज जरी बाद झाले असतील तरी देखील कोणताही दबाव कल्पेश शेलार आणि अमित पिसळ यांच्यावरती नाहीये, कारण की अमितने देखील 1 षटकार लगावलाय. कल्पेश शेलारने देखील 2 षटकार लगावलेत. आपल्या नावाला साजेशी कामगिरी करतोय.
फुल टॉस त्याला देखील पाठवला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. या फुल टॉस चेंडूवरती फुल टोल वसूल केलाय. सीमा पार षटकार. थँक्यू सो मच. स्वर्गीय रोहितभाई भोईर यांच्या नावाचं गुणगान गाणारं हे गीत आपण ऐकलं. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अतिशय थाटामाटामध्ये आयोजन पाहायला मिळते. क्रॉस बॅटी स्ट्रोक आहे. डीपमध्ये वाईडिश लॉंगनला क्षेत्ररक्षक घेतात. अतिशय मिळते त्या या चेंडूवरती धावसंख्या एकने पुढे जाईल. 35. फुरकान पावले आमचे अत्यंत जवळचे मित्र यांच्याकडून देखील या स्पर्धेसाठी आणि गुरवलीपाडा या टीमसाठी शुभेच्छा येत आहेत. आणि खऱ्या अर्थाने गोल्डन स्पोर्ट्स टिटवालाचे प्रोप्रायटर वैभवजी भोईर यांच्याकडून देखील गुरवलीपाडा आणि या स्पर्धेसाठी शुभेच्छा येत आहेत. दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 36. 18.00च्या सरासरीने बनवल्या आहेत या पहिल्या दोन षटकांमध्ये 36 धावा. कारण की कल्पेशला माहिती आहे सामना फक्त 4 षटकांचा आहे आणि 4 षटकांच्या सामन्यामध्ये 55 ते 60 धावा बनवाव्या लागतील. कारण की संघनायक नितेश भोईर यांच्या मनामध्ये देखील नितेश मेहर यांच्या मनामध्ये देखील ते सुरू असेल की 55 ते 60 धावा जर झाल्या तर नक्कीच मजबूत स्थितीमध्ये येईल गुरवलीपाडा संघ. गोलंदाज येत आहेत या तिसऱ्या षटकामध्ये गौरव आणि स्ट्रायकिंगला गोलंदाज अमित आहेत ज्याने षटकाराने आगाज केलाय त्याच्या इनिंगचा. नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत. दोन्ही 11 पुंदे आणि दहागाव 11 दहागाव या दोन संघांमध्ये. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल टॉससाठी आपण रिपोर्टिंग करायचं आहे. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. चांगला स्ट्रोक आहे. डीपमध्ये फिल्डर आहेत. एकदा पूर्ण केली आणि दुसरी धाव देखील पूर्ण केली. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या दोन्ही पुढे जाईल 38 धावा. फ्लाइंग स्टार्ट केलाय. स्वप्नवत सुरुवात. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. डावखुऱ्या त्याचा गोलंदाज आहे गौरव. एक नॅचरल अँगल तो देखील निर्माण करतोय कारण की डावखुऱ्या त्याचे गोलंदाज हे नेहमी शैलीदार गोलंदाज असतात आणि त्याच अँगलने तो चांगली गोलंदाजी करतोय. धावसंख्या 38 आहे. कमबॅक करावं लागेल गावदेवी म्हारळ या संघाला या मॅच मध्ये. मिसटायमिंग आहे. झेलची शक्यता असेल. पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे. डाऊन दी बॉल हा झेल पकडलाय. कुलदीपने फलंदाज झालाय बाद. अमित बॅक टू द पवेलियन. डीजेच्या माध्यमातून अप्रतिम संगीत आपण ऐकतोय सकाळपासून. हा तिसरा सामना सुरू आहे आणि प्रदीप दैवी येत आहेत 5व्या क्रमांकावरती. tenniscricket.in माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट देखील सुरू आहे. अनेक प्रेक्षक युट्यूबच्या माध्यमातून या सामन्याचा आनंद घेत आहेत. वाईड यॉर्करचा वापर केला आहे. त्याला स्क्वेअर ड्राईव्हचा फटका. शॉर्ट बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक आहेत. मिळते फक्त एकच धाव या चेंडूवरती. धावसंख्या एकने पुढे जाईल 39. 39 धावा धावफलकावरती आहेत. कमबॅक करण्याचा प्रयत्न करतो गौरव हा गोलंदाज या तिसऱ्या षटकामध्ये. पुन्हा एकदा स्क्वेअर ड्राईव्हचा फटका. गॅप शॉट सिलेक्शन. आउटफील्ड फास्ट आहे. शर्यत लागली आहे आणि ती शर्यत आता जिंकले फिल्डरने. कुलदीप
जात आहेत फार वेगाने, चेंडूवरती उचलतील फेकतील, तोपर्यंत 3 धावा देखील मिळतील या चेंडूवरती. गुड रनिंग बिटवीन द विकेट. कल्पेश शेलार आणि प्रदीप दैवी मध्ये खूप चांगला ताळमेळ आपण पाहिला, कोऑर्डिनेशन देखील खूप चांगलं पाहिलं. धावसंख्या 3 ने पुढे जाईल. 42 42 धावा. हाफ ट्रॅकर हा चेंडू शॉर्ट ऑन बॉल करण्याचा प्रयत्न, व्यवस्थित बॅट वरती येत नाहीये. रियाज फार वेगाने त्या चेंडूवरती उचलतील फेकतील, तोपर्यंत मिळते की सिंगल आणि धावसंख्या 1 ने पुढे जाईल. पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 43. या षटकामध्ये अवघ्या 7 धावा खर्च केल्यात गोलंदाज गौरवने आणि या मॅच मध्ये गावदेवी भारळ या संघाला कमबॅक करून दिलेला आहे. नवीन गोलंदाज आहेत सचिन येतो. अंतिम षटकामध्ये सचिन ठाकरे येत आहेत. धावसंख्या 43 आहे पहिल्या 3 षटकांमध्ये. अंतिम षटक 4थं षटक आपण पाहतोय. स्ट्रायकिंग फलंदाज प्रदीप दळवी ऑन स्ट्राईक. पहिला चेंडू ऑन साईडला बिग हिट. क्षेत्ररक्षक आहेत आलोक, चूक होणार नाहीये. फलंदाज झालाय बाद प्रदीप दळवी. बॅक टू द पॅव्हिलियन. दहागाव टीमचे संगणक आपण देखील या टॉससाठी भूमी 11 कुंदे या संघाचे संगणक इथे उपस्थित आहेत. या सीझन मध्ये भूषण शेलार यांच्या खांद्यावरती जिम्मेदारी आहे, जबाबदारी आहे भूमी 11 कुंदे या टीमची. भूषणदादा रोहणे जे सर्व आहेत भूमी 11 कुंदे या संघाचे, त्यांना देखील विनंती असेल आपण देखील या व्यासपीठावरती आपले देखील मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. सचिन ठाकरेने शेवटच्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवरती विकेट मिळवली आहे. आता मात्र रोशन दळवी येत आहेत. नवीन फलंदाज डावकोऱ्याचा हा विस्फोटक फलंदाज 6व्या क्रमांकावरती येतो. सचिन ठाकरे जेन्युइन ऑलराऊंडर आहे. भरपूर वर्षांचा अनुभव सचिनकडे आहे. हा ट्रॅकर शॉर्ट ऑन बॉल करण्याचा प्रयत्न मिस टायमिंग आणि हा झेल झाला ड्रॉप.
कॅचेस विन द मॅचेस, पकडा झेल आणि जिंका हा क्रिकेटचा खेळ. एक सोपा झेल सोडलाय क्षेत्ररक्षक होते शॉर्ट लेगला. गौरव, ज्या गौरवने तिसऱ्या षटकामध्ये अवघ्या 7 धावेंचं षटक हाताळलंय. महत्वाची गोष्ट कल्पेश चिलारकडे ते स्ट्राईक, ज्या कल्पेश चिलारने आतापर्यंत 3 षटकार लगावले. 24 या धावसंख्येवरती बॅटिंग करतोय. पहिल्या मॅच मध्ये 33 धावा आणि या सामन्यामध्ये नाबाद 24, 6 चेंडू खेळले फक्त. 3 षटकार देखील लगावलेले आहेत त्याच्या या छोट्याशा इनिंग मध्ये, कारण की स्ट्राईक जास्त मिळालेली नाहीये. ऑन साइडला पत्ता चांगल्या डीप मधून लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत. रियाज, धावबादची संधी. काय घडलंय, सचिनने काय केलंय हा प्रश्न पडलाय. सचिन ठाकरे झोपेमध्ये आहेत की काय असं देखील प्रेक्षकांना प्रश्न पडलाय, कारण की कल्पेश चिलार त्याच्याच एंडला सहज बाद होऊ शकला असता, परंतु चुकीच्या एंडला त्याने थ्रो केला आणि मिळतीला चेंडूवर फेकून 2 धावा. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 46 46 धावा धावफलकावरती. चांगली गोलंदाजी होते सचिन ठाकरेकडून या अंतिम षटकामध्ये. एक चांगलं बॅटल आपण पाहू शकाल. सचिन ठाकरे देखील एक गुणवान गोलंदाज आहे. त्याच्या समोर आपण पाहतोय कल्पेश चिलार. बॅटची आपली कडा आहे आणि मिळते फक्त 1 धाव. सचिन ठाकरे लेझी क्रिकेट पाहायला मिळत आहे. काय करतो सचिन ठाकरे हा देखील प्रश्न पडलेला आहे. गावदेवी महाराज टीमच्या प्रत्येक खेळाडूला त्यांच्या पाठीराख्यानं देखील पेरूभाई देखील थोडेसे टेन्शन मध्ये आहेत. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 48 धावा, कारण प्रत्येकी धावेला फार महत्व आहे आणि कल्पेश चिलारला महत्वाची स्ट्राईक देखील मिळते. 48. पुढील चेंडू पुन्हा एकदा. यावेळेस लाईन चांगली आहे, लेन चांगली आहे आणि येतोय हा डॉट बॉल. धावसंख्या स्थिर पाहायला मिळते 48 या धावसंख्येवरती. शेवटच्या षटकामध्ये शेवटचा हा चेंडू शिल्लक आहे. चांगलं कमबॅक गौरव आणि सचिनने करून दिलेला आहे गावदेवी महाराज या संघाला, कारण की पहिल्या 2 षटकांमध्ये 36 धाव बनवल्या होत्या. व्हाईट बॉलचा इशारा येतो. धावबादची संधी देखील आहे. फलंदाज होईल बाद धावबादच्या स्वरूपामध्ये आणि व्हाईट चेंडू देखील घोषित केलेला आहे. धावसंख्या 49 आणि फलंदाज रोशनला माघारी परतावे लागेल. दहागाव टीमचे कॅप्टन या पण टॉससाठी 1 चेंडू फक्त शिल्लक आहे. दहागाव संघाचे संघनायक टॉससाठी आपण बघा, जो संघनायक इनिंग ब्रेक मध्ये येणार नाही त्या संघाला पॅनलाइज केलं जाईल. बॅटची कडा आहे. विष्णू सर आहेत आणि कल्पेश जागेवरतीच थांबलेले आहेत. फलंदाज होईल बाद. शेवटचा चेंडू देखील डॉट येतोय. रनआउटच्या स्वरूपात चांगली यश देखील मिळत आहे आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 49. शेवटच्या 2 षटकांमध्ये अवघ्या 13 धावा आलेल्या आहेत आणि या मॅच मध्ये महाराज संघाने कमबॅक केलेला आहे. 50 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे 4 षटकांमध्ये. एकविरा स्पोर्ट्स गुरवलीपाडा या संघाने टॉस आपण करूया. जगन्नाथ पाटील यांचे शुभ असते. भूमी 11 कुंदे आणि दहागाव 11 दहागाव या 2 संघांमध्ये आपण टॉस करूया.
50 धाव बनवायचे आहेत या मॅच मध्ये आजच्या दिवसामध्ये आणि उद्याच्या दिवसामध्ये. नक्की ज्यांचा आवाज आपण ऐकतोय एक स्टायलिश कॉमेंटेटर म्हणून कल्पेश त्यांची ओळख आहे संपूर्ण या टेनिस विषयामध्ये. सोनू बांगर यांचा आवाज आपण ऐकतोय. व्हॉइस ऑफ अंबरनाथचा बुलंद आवाज गेले कित्येक वर्ष आपण ऐकतोय. विशाल आपण या त्यासाठी उद्योजक देखील आहेत आणि संघ नायकाच्या भूमिकेमध्ये 10 गाव 10 गाव या टीमच्या माध्यमातून एका बाजूला भूषण शेलार दुसऱ्या बाजूला विशाल निरकुटे. 5 षटकांचा सामना आहे. काटा असा कॉल आहे आणि आलाय छापा. टॉस जिंकलेला आहे 10 गाव 10 गाव या संघाने. विशाल टॉस जिंकला, निर्णय काय असेल? फिल्डिंग. 5 षटकांचा सामना आहे. रोहित भाई भोईर चषक जेव्हापासून सुरू झालेला आहे तेव्हापासून 10 गाव संघ सातत्याने खेळतोय आणि प्रत्येक वर्षी नाविन्य आपण पाहतोय या स्पर्धेमध्ये. या स्पर्धेबद्दल काय म्हणणं असेल? आयोजन खूपच चांगलं आहे दरवर्षीप्रमाणे. तर नक्कीच शुभेच्छा असतील या सामन्यासाठी. उद्या आपण या आपल्या मनोगत देखील आपण ऐकूया. टॉस आपण गमावलेला आहे. खऱ्या अर्थाने टाटा असा कॉल आपण केला होता आणि आलाय छापा. टॉस गमावला प्रथम बॅटिंग करावी लागेल. 5 षटकांचा सामना आहे. किती धाव बनवण्याचा प्रयत्न असेल? पहिलाच सामना असल्यामुळे आम्ही जास्तीत जास्त धाव करण्याचा प्रयत्न करू, पण ट्राय करू फक्त. पहिला सामना आहे त्यामुळे आय थिंक 15 ते 16 खेळाडू नक्कीच भूमी इलेव्हन कोंडे या टीमचे आलेले आहेत. त्यामधून तुम्हाला बेस्ट प्लेइंग 11 ही निवडायची आहे. या स्पर्धेबद्दल काय म्हणणं असेल आणि स्पेशली या ग्राउंड बद्दल काय म्हणणं असेल? ग्राउंड तर खूपच छान आहे आणि स्पर्धा बोललं तर सोनूची जामच भारी असते. तर नक्कीच शुभेच्छा असतील सामन्यासाठी. टॉस जिंकलेला आहे 10 गाव 10 गाव. वन द टॉस इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. तर ऐकूया आपण सोनू बांगर यांचा गोड आवाज खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये जिथे बनवायच्या धावा 50 24 चेंडूंमध्ये. थँक्यू सो मच रोशन संते. जमलेल्या माझ्या तमाम लाडक्या खेळाडूंचं मान्यवरांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल स्पर्धेमध्ये. स्वर्गीय रोहित भाई भोईर, स्वर्गीय अनिकेत पाटील, स्वर्गीय सागर धामाने स्मृती चषक आपण या ठिकाणी पाहतो आणि आज स्पर्धेचा पहिला दिवस मॅच आपल्याला पाहायला मिळते. सेकंड क्रमांकाचा पहिला मॅच. 2 संघ आमने सामने आपल्याला पाहायला मिळतात. आई एकविरा स्पोर्ट गुरवली संघ ज्यानं मात्र प्रथम बॅटिंग केली. 4 षटकांची लढत आणि 49 धावा बनल्या गेल्या. 50 धावेचं लक्ष घेऊन सलामी जोडी गावदेवी महाराळ टीमची रियाज आणि आलोक आपल्याला पाहायला मिळतील. पहिल्या बॉलवरती चौकार आलाय. सुरुवात आक्रमक केली रियाजनं, खातं गोल केलं टीमचं आणि वैयक्तिक स्वतः देखील 4 या धावसंख्येनं. तयार गोलंदाज प्रदीप ऑन साइडला खेळतायत. फटका चांगला, लॉगॉनला खेळाडू उपस्थित. दुसरीचा प्रयत्न होतोय आणि फेकी येईल तोपर्यंत 2 धावा सहजरित्या कंप्लीट केल्या जातील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. दोघांमध्ये तालमेल भरपूर चांगला पाहायला मिळतो. संवाद देखील चांगला घडतोय मैदानाच्या आतमध्ये. तन्मूलीतून 2 धावा कंप्लीट झाल्या. 2 धावफलक पुढे सरकेल 6 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळेल. संघ पोहोचतोय. गावदेवी महाराळ टीम पहिला मॅच जिंकला. गावदेवी कांबा संघाला या ठिकाणी परास्त केलं पहिल्या मॅच मध्ये आणि त्यानंतर गुरवली पाटा संघानं पहिल्या मॅच मध्ये होम ग्राउंड वरती आरबी वरप संघाला परास्त केलं. यावेळेस ऑन साइडला खेळतायत. बॉटम एंडचा वापर केला. लॉंग ऑनला खेळाडू उपस्थित. मिनी हेलिकॉप्टर आपल्याला पाहायला मिळतोय. फेकी येते की आबाद आहे. परफेक्ट फेकी ऑन द स्टंप. एकच धावे ते मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल 7 धावा धावफलकावरती. प्रति षटकाचा विचार केला तर इथून आपण पाहतोय 12.50 ची सरासरी मेंटेन ठेवावी लागेल हा सामना जिंकण्यासाठी गावदेवी महाराळ या टीमला. आलोक येतो स्ट्रायकरला फलंदाज. ऑन साइडला खेळले पुन्हा एकदा स्क्वेअर ऑफ द विकेट न स्क्वेअर लेगला खेळाडू उपस्थित आणि खराब क्षेत्ररक्षण. लेझी क्रिकेट. बॉल जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. आलाय चौकार. त्याचाच फायदा मिळतोय गावदेवी महाराळ टीमला. अलगचा खातं खोलं झालं 4 या धावसंख्येनं. धावफलक वेगानं पुढे सरकतो. स्कोरबोर्ड वरती एकूण स्कोर 11 झाला.
पुन्हा एकदा तोच फटका, तोच खेळाडू पाहायला मिळतो. मिड विकेटला फील्ड केली जाईल, फेकी येते, दुसरीचा कॉल, विकेट डोक्यामध्ये, आवश्यकता नव्हती. आलोकला माघारी परतावं लागेल. पहिल्या विकेटचं पतन, पहिला मोठा धक्का टीम गावदिनी मारलला. मुलीतून आलोकला बाद व्हावं लागलं. पहिला मोठा धक्का या पहिल्या षटकामध्ये आपण पाहिला. ओव्हरची समाप्ती होते. पहिल्या 5 चेंडू असेल, माफ करा, आणि या षटकामध्ये आपण एकूण धावा पाहिलं तर 12 धावा पाहायला मिळतात. आणि बॅट्समॅन पवन आलाय तिसऱ्या क्रमांकावरती. मागच्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच देखील मानकरी ठरले होते पवन. जिम्मेदारीने खेळ करावा लागेल. सामना महत्वाचा आहे. स्पर्धा भरपूर मोठी पाहायला मिळते. त्यामुळे मॅच मध्ये प्रत्येक या स्पर्धेमध्ये प्रत्येकीने की संघाचे प्रयत्न एफर्ट लावले जातील प्रत्येकी मॅच जिंकण्यासाठी. सेकंड राऊंडचा हा मॅच आपण एन्जॉय करतो. आणि एकविरा स्पोर्ट गोरेवली पाडा विपक्ष फाईट करतोय गावदिनी मारळ संघ. पॉवर प्लेच्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असेल. प्रदीप पुन्हा एकदा सज्ज होतो गोलंदाजी मार्कवरती. विथ बॅट्समॅन ऑन स्ट्राईक पवन. ओव्हर द विकेट, पुढचा बॉल लाईन पाहावी लागेल. येस, आउटसाइड इलेक्शन पंच सांगत असताना पंच हॅरी सर या ठिकाणी इशारा देत आहेत. व्हाईटचा धावसंख्या 13 वरती पोहोचले. 12.50 ची सरासरी गाठायची होती. जरी देखील एक गडी गमावला असला या षटकामध्ये आपण पाहिलं गावदिनी मारळ संघाला, परंतु धावगती चांगली पाहायला मिळते सुरुवातीला त्या षटकामध्ये. फुलटॉस चेंडू लॉक केला. कार्ड उपस्थित निष्ठानी झेलची संधी आणि हा सोपा झेल या ठिकाणी ड्रॉप झालाय. दुसरी आता करेल 26ची येणाऱ्या 9 चेंडू मध्ये, कारण की स्कोरबोर्ड वरती धावसंख्या आपण पाहतोय 24. 24 धावा धाव फलकावरती. मिलिंद तयार पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न करतात. मिड विकेट वरनं प्रदीप वेगाने गेलेत. एक धाव कंप्लीट. दुसरीचा कॉल दिलाय आणि विकेट डोक्यामध्ये डायरेक्ट फीट पाहावं लागेल. पंचांच्या निर्णयाची वाट आम्ही पाहतो आणि तिसऱ्या पंचांकडे डिसिजन सोपवला गेला. रनआउट या ठिकाणी चेक केलं जाईल तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून. गावदिनी मारळ या संघाला व्हेरी गुड डिसिजन मनीष धुमाल त्या ठिकाणी होते तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये आणि निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. एकच धाव मिळेल. धावसंख्या टोटल 25. हैदरचा देखील त्यांच्या समोर होते आमचे तिसरे पंच ऑफिशियल अंपायर. व्हेरी गुड डिसिजन हैदर सर. 3 पंच आपल्याला पाहायला मिळतात. हरी सर असतील मेन पंचांच्या भूमिकेमध्ये आणि तेवढाच दांडगा अनुभव असणारे स्पेलिकचे पंच मुन्ना पठाण सर आपल्याला पाहायला मिळतात. ओव्हर द विकेट यॉर्करचा प्रयास करतायत आणि सफल ठरलेत. या षटकामध्ये मी कौतुक करेल मिलिंदचा. पूर्णपणे या ठिकाणी धावा रोखल्या गेल्यात. अजिबात मोठे फटके नाहीयेत. फुलटॉस बॉल वरती देखील सिंगल आपण पाहिलं. त्यानंतर रनआउटची विकेट आली आणि आता आपली सिंगल येत आहेत. तब्बल 4 सिंगल आपण पाहिले. 5 चेंडू आणि धावा खर्च करतोय. 5 धावा माफ करा, इथून 5 सिंगल आपल्याला पाहायला मिळाले.
26 26 धावा फलकावरती. 24 ची गरज सामना जिंकण्यासाठी. षटकातील अंतिम चेंडू. रनवे मध्ये थोडासा अडथळा निर्माण होतोय. हॅरिस डेटचे या ठिकाणी इशारा करत असताना नवीन फलंदाज अभिषेक आले मैदानाच्या आतमध्ये. शांतता पाहायला मिळते. पूर्णपणे टकाऊपणे शांतता या ठिकाणी पाहायला मिळते गावदेवी महाराळ या टीमच्या. रन्स येत नाही आहेत यावेळेस पाहावं लागेल. आणि पंच सांगतात की चेंडू आतमधून गेलाय. वाईड यॉर्कर सफल ठरली. या षटक भरपूर चांगलं राहिलंय गुरवलीपाडा टीम साठी, कारण की या षटकामध्ये फक्त आणि फक्त 5 धावा खर्च केल्यात मिलिंदला. आणि आता 6 चेंडू विजयासाठी 24 धावेची गरज. पाण्याची मागणी केली जाते. पाणी घेऊन जायचं मैदानाच्या आतमध्ये. 6 चेंडू 24 ची गरज. जाऊया आपण तोपर्यंत डीजे मास्टर कडे. स्पर्धा लाईव्ह देखील कव्हर केली जाते आणि मोठी स्पर्धा, त्यामुळे आपण थोडंसं लक्ष द्यायचं आमचे प्रेक्षक वर्ग. सूचना असेल प्रेक्षक वर्गांना, कारण की प्रेक्षक वर्गांशिवाय कोणतीही स्पर्धा यशस्वी होऊ शकत नाहीये. परंतु असं कृत्य करू नका की मैदानाच्या आतमधून गाडी आपण घेऊन जायची नाहीये. 6 चेंडू विजयासाठी 24 ची गरज आहे. अंतिम षटक अमित आला गोलंदाजी मार्कवरती. पहिला चेंडू टापे झेलची संधी आणि फलंदाज बाद. 5 चेंडू विजयासाठी 24 ची गरज. अजून एक धक्का गावदेवी महाराळ टीमला. मध्ये आम्ही प्रेक्षक वर्गांसाठी बसण्यासाठी त्या स्टँडची उभारणी केली गेली, त्यामुळे तिथून सर्व रिक्षा आपण या बाजूला करायच्या हलवायच्यात. आपण विनंती असेल सर्व रिक्षा मालकांना की आपण तिथून आपण रिक्षा बाजूला करायच्या. तिन्ही रिक्षा या ठिकाणी आपण तिथून बाजूला करायची विनंती असेल, कारण की प्रेक्षक वर्गांसाठी बसण्यासाठी स्टँडची उभारणी या स्पर्धेमध्ये केली गेली आहे. त्यामुळे सूचना असेल आणि विनंती देखील असेल. सुशील दलवीने जर झेल टिपला तर चिंटू याचकडे तब्बल 200 रुपयाचा कॅश प्राइज असेल. राजेश दादा मिरकोडे यांचं देखील आगमन झालं. सिनियर खेळाडू दहागाव टीमच्या आणि या व्यासपीठावरती आपलं देखील मनपूर्वक स्वागत. नेक्स्ट मॅच मध्ये इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. चला फिल्डिंग लावायची वेळ असं घेऊन जा. कुरुवलीपाडा टीम न्यू बॅट्समॅन भावेश येतोय. 5 चेंडू विजयासाठी 24 ची गरज आहे. मोठे फटके नाही आहेत, अजून वेळ गेली नाहीये. येणाऱ्या चेंडूवरती जर 2 मोठे फटके आले तर कुठेतरी कमबॅक जरूर होईल या सामन्यामध्ये गावदेवी महाराळ या टीमचा. परंतु प्रशंसा करेल मी टीम एकविरा स्पोर्ट गुरवली टीमच्या गोलंदाजांची. भरपूर चांगलं कमबॅक राहिलं, खास करून मिलिंदनं कमबॅक करून दिलं या सामन्यामध्ये. गुडलेन स्पॉट वरती पडल्यानंतर
निघून जातो. विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू. डॉट बॉलची समाप्ती. 4 चेंडूने आता 4 मोठे फटके, 24 धावेची गरज. नामी संधी मिळाला होता. मागच्या षटकामध्ये आपण पाहिलं 3 फुलटॉस चेंडू होते. त्या फुलटॉस चेंडूवरती देखील मोठे फटके नाही आहेत आणि डायरेक्ट हिट फलंदाज होतोय बाद. अजून एक विकेटचं पतन. आता मॅच पूर्णपणे झुकली आहे आणि एकमेव स्पोर्ट गुरवलीपाडा टीमच्या बाजूला. विजयासाठी 24 ची गरज. सामना आता कठीण झाला पूर्णपणे. मॅच मध्ये नक्कीच फाईट पाहायला मिळाली नाही. अंतिम मोमेंटला थोडासा वन साइड होत असताना हा सामना. नेक्स्ट मॅच असेल भूमी 11 कुंदे विपक्ष त्यांना फाईट करेल. दहागाव 11 दहागाव टीम. डीप राहतो चेंडू, खाली राहतो पूर्णपणे, अजिबात रुचले नाहीये. बॅट्समॅन पाहत राहिले चेंडूकडे. डॉट बॉलची समाप्ती. औपचारिकता शिल्लक या मॅच मध्ये फक्त 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. विजयाच्या उंबरठ्यावरती येऊन टेकतो तो संघ आणि एकमेव स्पोर्ट गुरवलीपाडा. ओव्हर द विकेट. हवेमध्ये चेंडूची गती कमी होती. ड्राईव्ह करतात ऑन साइडला. सिंगल आली आहे आणि विजयापासून 1 चेंडू दूर असेल संघ गुरवलीपाडा टीम. सलग 2 सामने या ठिकाणी स्पर्धेमध्ये जिंकतो नक्कीच. आपण पाहतो जवळजवळ गुरवलीपाडा संघ खूप चांगली कामगिरी पहिल्या सामन्यामध्ये देखील आणि या सामन्यामध्ये देखील धावगती चांगली पाहायला मिळाली. 59 धावा आपण पाहिला. टार्गेट होता 58 धावा बनला गेला आणि सामना जिंकलाय आपल्या फलंदाजीने गोलंदाजीच्या जोरावरती टीम एकविरा स्पोर्ट गुरवलीपाडा टीमला हार्दिक अभिनंदन. 2 सामने जिंकल्या स्पर्धेमध्ये. हार्ड लक गावदिली महाराज टीम. विपक्ष दहागाव 11 दहागाव संघ आणि जेव्हा जेव्हा आपण पाहिलं भूमी 11 पुणे संघ खेळत असतो त्यांचे टीमचे मॅनेजर आणि त्यांचे टीमचे खंदे समर्थक रोशन संते त्यांच्या समोर जोडले गेले असतात आणि आता देखील या मॅच मध्ये आपण पहिल्या सत्रामध्ये आवाज ऐकणार आहोत पुन्हा एकदा रोशन संते यांचा. चला मॅन ऑफ द मॅच या लगेच आपण कल्पेश शेलार. नक्कीच अनेक सरस स्पर्धा सध्या तरी सुरू आहे. TTPL ची स्पर्धा. त्यानंतर मुरबाडचा म्हणजेच आपण पाहिले गेलं तर धडाकेबाज चषक अर्थातच वर्ल्ड कप म्हणून म्हटलं जातं आणि त्या स्पर्धेमध्ये देखील आपण रोशन संघाचा आवाज आपण ऐकला आणि तब्बल 20 लाखाच्या वर तिथे प्राइस देखील आपल्याला पाहायला मिळेल. अनेक सरस स्पर्धा सुरू आहेत परंतु यातूनच एक नामांकित स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते धडाकेबाज चषक. मॅन ऑफ द मॅच देत असताना जगन्नाथ पाटील यांच्या शुभ हस्ते पण देतो आहे. मॅन ऑफ द मॅच कल्पेश शेलार. 28 धावेची खेळी केली या सामन्यामध्ये आणि त्यांना आपण टी शर्ट. अभिनंदन कल्पेश आणि अभिनंदन गुरवलीपाडा संघ. तर सामन्याला होईल सुरुवात. या इथे आपण मायक्रोफोन मध्ये इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक व्हॉइस ऑफ डोंबिवली घारिलीचा गोड आवाज आमचे अत्यंत जवळचे मित्र रोशन संते ऑन मायक्रोफोन.
11 कुंदे आणि दहागाव 11 दहागाव या दोन संघांमध्ये हा आजच्या दिवसातील चौथा सामना आहे आणि पहिल्या फेरीमधील हा तिसरा सामना आहे. दोन्ही संघांना आपण देऊया या सामन्यासाठी लाख लाख शुभेच्छा. एकाच कॅलिबरचे हे दोन गुणवान संघ आहेत. खऱ्या राजेश मुरकुटे आणि भूषण दादा रोहणे देखील काही